केशव राम कृष्ण हरे विठ्ठल 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 केशव कृष्ण हरे विठ्ठल केशव राम 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 कृष्ण राम कृष्ण हरे विठ्ठल केशव 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 नरी कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृति राघवे ख्याति केली शिळा शिखरे सागरी तारियेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळे रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझे उपमाना ढळे इहलोकी भवसिंधुसी बांधिला से तुझेणे अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी अरे हा लीला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरि व्यापकु सर्व जीवा तुका तोचितो हा पर ब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे हनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ते दिव्य लोकाशी नेली पुंडली कवरदा हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज एकी केली हातो फळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते तुका म्हणे वीर्यावीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भाकुतेने करुणा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताची प्राप्ती करण्याची प्रतिज्ञा करून जी साधक मंडळी त्या परमार्थ क्षेत्रामध्ये उतरलेली आहेत त्यापैकी कोण कोणत्या साधनाचा अवलंब करतो आणि भगवंतापर्यंत जातो त्याचा वहापोह त्याचं विश्लेषण त्याची मीमांसा अभंगामध्ये करतायत एक वर्ग असा आहे तुकोबाराय म्हणतात बलवान आहे तो बलवान हातावर हात मारतात आणि ठिकाणाला पोहोचतात एकी केली हातो फळी ठाया बळी पावले तर ते ठायाला पावलेले एकी बळी हातोफळी केली आणि ठाया पावले तर कोणत्या ठिकाणाला ते प्राप्त झाले त्याचं आपण काल चिंतन केलं की ज्या ठिकाणाला ते पोहोचलेले आहेत प्राप्त झालेले आहेत ते ठिकाण असं आहे की एकतर तिथून पुन्हा परत यावं लागत नाही
नस पुनरावर्तते. अर्थात तिथं जाणाराला मृत्यू नाही, त्याची च्युती होत नाही. तिथं जाणारा हा अमर बनतो. तिथं अज्ञानाचा अंधकार नाही, प्रकाशमय अशा प्रकारचं ते ठिकाण आहे, स्थान आहे. दुःख नाही, निरपेक्ष मोठा होतो त्या ठिकाणी जाणारा, स्वतंत्र बनतो, पारतंत्र्य राहत नाही. कोणाचंच पारतंत्र्य नसतं तिथं. कर्माचं पारतंत्र्य नाही, विकाराचं पारतंत्र्य नाही, गुणाचं पारतंत्र्य नाही, इंद्रियाचं पारतंत्र्य नाही, मोहाचं पारतंत्र्य नाही, समाजाचं पारतंत्र्य नाही, शास्त्राचं पारतंत्र्य नाही. महाराज, आपल्यावर एवढ्या लोकांची सत्ता असते, एवढ्या लोकांच्या आपण अधीन असतो. कर्माच्या अधीन आहे पहिले आपण. सगळं जग कर्माधीन आहे. दुसरं पारतंत्र्य आहे विकाराचं, विकाराच्या अधीन आहे. गुणाच्या अधीन आहे, इंद्रियाच्या अधीन आहे, मोहाच्या अधीन आहे. सामाजिक सुद्धा काय असतं, बंधन असतंच ना. सत्तेचं बंधन आहे आपल्यावर. अशा अनेकाच्या ताब्यामध्ये आपण आहे. म्हणून म्हटलेलं आहे, जिने पराधीने एका हाती अनेका. मला पाठ दुरुस्त करून घ्या. प्रोपा सतू महाराज, अनेका हाती, जिने पराधीने. आपलं जिनं हे पराधीन आहे, तेही एकाच्या हातात आहे असं नाही, अनेका हाती, अनेकाच्या हातात आहे. परंतु कोण कधी रुबाब गाजवतं काही समजतच नाही. कुणी कधी रुबाब गाजवतं आपल्यावर. कर्माच्या आधी नाही, काही चालत नाही कर्माच्या हातात असलं. कर्म म्हणून तसंच राहावं लागतं महाराज. असे विचित्र कर्म राहते काय 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 कायचे. असं साखरेचे पोते भरलेले असतात, तुपाचे 15-15 किलोचे डबे भरलेले, बदाम आहे, सगळे सगळे. याला खावं वाटत नाही असं नाही, गज खावं वाटतं. पण कर्म तोंड धरतो महाराज. चोरून खायचं म्हणलं तरी बाकीचे लक्ष राखतात याच्याकडे, कारण याची तब्येत बिघडल्यावर सगळ्याला त्रास होतो ना. काही खाता येत नाही, असून सुद्धा खाता येत नाही. एवढा जीव कर्माच्या काय अधीन आहे. असं भरलेलं घर असतं आणि अचानक निघून जावं लागतं. विचित्र अशा प्रकारचं हे कर्म आहे. कर्माचे सगळे आहे. कर्मे रामा, राम श्रीराम वनवासा गेला. कर्मे दशरथ वियोगे मेला.
त्या दशरथा करता नाही, सगळे घरोघर दशरथ आहेत किती काही. कर्माचं बंधन आहे, मुख्य बंधन आहे कर्माचं, आणि गहन आहे महाराज, ते दुस्तर आहे. आपल्या शक्तीनं आपण कर्मावर विजय नाही मिळवू शकत. मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा. कर्माचं बंधन एवढं कठीण आहे, भगवंताने जगाला दाखवलंय की ईश्वर असून मी मला सुद्धा हे कर्म काय करतं, बांधतं. नाटक का होत नाही, पण आहेच ना. बरंच ते ठिकाण असं आहे की कुठलंच बंधन नाही, तिथं कोणाचंच बंधन नाही. त्या ठिकाणी जो जातो ना, कर्म तिथं प्रवेशच करू शकत नाही. जे कर्माची धावत आहे कर्माची लाणी, क्षयंते हास्य कर्माने, तिथं जाणाऱ्याच्या अगोदरच कर्म काय होऊन जातात, जळून भस्म होऊन जातात. कसलंच कर्म राहत नाही ना, प्रारब्ध नाही, क्रियमान नाही, संचित नाहीये, कर्म संपून जात. कर्मच नाही तर मग बंधन कोण करेल? कर्माचं बंधन नाही. गुणाची बंधनं असतात. सत्वगुणाचं बंधन आहे, रजगुणाचं बंधन आहे, तमगुणाचं बंधन आहे. सगळा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये तोच चालू आहे. तिथं जाणार हे बंधन नाहीये. या बंधनाचे कपडे काढूनच तिथं प्रवेश होतो. गुणातीत अशा प्रकारचा मनुष्य असतो तिथं गेलेला. कर्माचं बंधन नाही, विकाराचं बंधन नाही. विकार जळून जातात. निर्वाण मोहाजित संगलोषा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुखदुःख सौम्यैर गच्छन्त्य मूढा पदमव्ययंत. अशाच प्रकारचा महात्मा त्या पदाला गेलो. विकार राहत नाही, गुण नाही, कर्म नाही, सामाजिकही बंधन राहत नाही त्या ठिकाणी, कारण समाजच नसतो. एकमेव अद्वितीय. एकटाच असल्यावर माणूस कसा राहतो? लंगोटीवरच राहतो, उघडाच राहतो. समाजात यायचं म्हणजे थोडस बंधनातच राहतं. शेवट सामाजिक काय असतं? बंधन असतं. एकटाच राहतो, तिथे एकटाच राहतो. सामाजिक बंधन नाही, शास्त्राचंही बंधन नाही, कारण शास्त्राच्याही मर्यादेच्या पुढेच ठिकाण आहे ते. तिथं शास्त्र बी नाही पोहोचत. नैवास्ति किंचित कर्तव्यम त्रिशलोकेशु किंचन. ज्ञानिया पुरखा कृत्य करो सरले देखा, ऐसा अनादाचा सखा बोलेला तो. निस्त्रैगुण्य पथी विचरताम को विधी को निषेध. शास्त्राचंही बंधन नाही, कसलंच बंधन नाही. अशा प्रकारचं मुक्त मुक्त वातावरण आहे त्या ठिकाणी. ते ठिकाण आहे, नुसताच आनंद आहे महाराज, नुसता आनंद आहे. त्या आनंदाचा क्षय होत नाही, नित्य आनंद आहे. त्या आनंदापेक्षा दुसरा श्रेष्ठ आनंद नाही, म्हणून त्याच्यामध्ये अतिशय दोष नाही. आपलाच अशा प्रकारचा निज आनंद असल्यामुळे पारतंत्र्य नाही, देश काल कसलाही तिथं तो आनंद सेवन करण्याचं बंधन नाहीये. अशा प्रकारचं जे ठिकाण आहे, म्हणजे थोडक्यात यावत मानव मात्राला अपेक्षित अशा प्रकारचं, मानव मात्राची जी अपेक्षा असते ती अपेक्षा पूर्ण करणारं ते ठिकाण आहे. अशा ठिकाणी बरंच ते हातोहात पोहोचतात. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, ते पोहोचतात. पंतप्रधान नाही तिथं पोहोचत. देशाचा पंतप्रधान असलेला, पंतप्रधानाची सत्ता ज्याच्या हातामध्ये, त्या सत्तेच्या जोरावर नाही तिथं जाता येत. कारखानदारही नाही पोहोचत तिथं. त्याच्याकरता
विशिष्ट बलाने ते संपन्न लागतात. तर एकी बळी हातोफळी केली आणि ठाया पावले. त्या ठिकाणाला गेले. ते ठिकाण असं आहे की तिथं जाणारा तो त्या ठिकाणाहून वेगळा राहत नाही, तद्रूप अशा प्रकारचा होऊन जातो. ठीक आहे, कोणत्या ठिकाणाला गेले याचं चिंतन झालेलं आहे. पण का हो, तुकोबारायांनी त्या ठिकाणी जे गेलेले आहेत त्यांचं वर्णन करत असताना त्यांना बळी म्हटलंय. बळी गुणाने युक्त असतो त्याला काय म्हणतात? गुणी म्हणतात. धनाने युक्त असतो त्याला धनी म्हणतात. तपाने युक्त असतो त्याला तपी म्हणतात. तसं बलाने जो युक्त असतो त्याला बळी म्हणतात. बळी जे बलवान होते ते त्या ठिकाणाला पोहोचले. आणि हे सांगत असताना मी सांगितलं की पंतप्रधानाचा हात तिथं पोहोचत नाही. पंतप्रधानही बलवान असतो का नसतो? बलवान असतो ना. सत्तेचं बल त्याच्या हातामध्ये असतं. कारखानदार पोहोचत नाही, पैशाचं बल त्याच्या हातामध्ये आहे. कोणत्या बळाने हे बळवान असतात? तिथं जाणारे कोणत्या बळाने बळ संपन्न असतात? बळ शब्दाचा अर्थ शक्ती आहे. तर बळाचे अनेक प्रकार दिसत आहेत. बळ कशाला? कार्य करणार जे असतं त्याचं नाव बळ. ज्याच्यामुळं कार्य केलं जातं, कार्याचं जे असाधारण कारण आहे ते काय? बळ. मनुष्य काम नाही करत, मनुष्याच्या ठिकाणचं बळ शक्ती काम करत असते. शक्ती मनुष्याच्या माध्यमातून काम करत असते. हे ट्यूब नाही प्रकाश देत, ट्यूबच्या माध्यमातून लाईन, ऊर्जा, वीज ती काय देते? प्रकाश देते. तसं बळ म्हणजे शक्ती. शक्ती ही वेगळी आपल्याला दिसत नाही. स्वरूपाने शक्ती कधीच दिसत नसते. कार्यानुगम्य ती असते. कार्यानु कार्यतः पुरा नाही कश्चित क्वचित शक्ती ही दृश्यते. कार्याच्या पूर्वी कुठलीही कोणाचीही शक्ती दिसत नाही. कार्यावरूनच त्या शक्तीचं काय केलं जातं? मोजमापन केलं जातं. पण व्यक्ती म्हणजे शक्ती नसते. व्यक्तीमध्ये काय असते? शक्ती असते. शक्ती हा पदार्थ वेगळा आहे. नैयायिकाचं आणि इतर शास्त्रकाराचं म्हणूनच भांडण आहे. त्यांनी 7च पदार्थ मांडलेले आहेत, शक्ती मांडलेली नाही. आणि बाकीचे म्हणतात अहो शक्ती नावाचा पदार्थ असताना तुम्ही मानत कसा नाही? शक्ती मानायला पाहिजे ना. शक्ती आगमापायी असते. एखाद्या मनुष्याकडे शक्ती असते ती सतत टिकते असंही नाही. कधी कमी होते, कधी वाढते सुद्धा. तर ही शक्ती, या शक्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत. कार्य करण्याला कारणीभूत असणारी जी शक्ती आहे ती शक्तीचे वेगवेगळ्या कार्याला वेगवेगळ्या शक्त्या लागतात. एक शक्ती तिचं कार्य करू शकते, ती दुसरं कार्य नाही करू शकत. समजा अंगामध्ये, शरीरामध्ये शारीरिक शक्ती म्हणतात त्याला. शक्ती आहे ती. धावायचं असेल, ओझं उचलायचं असेल तर त्याला काय लागते? शक्ती लागते. ओझं उचलता येतं शारीरिक शक्तीनं. वस्तू विकत नाही घेता येत शारीरिक शक्तीनं. एखादी वस्तू विकत घ्यायची असेल तर शारीरिक शक्ती नाही लागत तिथं. पण तिथं कोणती शक्ती लागते? पैशाची शक्ती लागते, धनाची ताकद लागते. म्हणून तर माणसाची म्हणच पडलेली आहे व्यवहारामध्ये. तो काय बोलतो? त्याचा पैसा बोलतो. पैसा तो काय बोलतोय?
टर 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 करत असतात माणसं पैशावाले. फुकलं तर उडतील असे असतात. तरी एखाद्यानं फू केलं का उडल असं काडी पैलवान असतो, पण टर टर बोलतो. मग लोक म्हणतात तो काय बोलतोय, त्याचा काय बोलतो, पैसा बोलतोय, पैसा. कारण पैसा ही एक काय आहे, ताकद आहे, ताकद. नेहमीचं उदाहरण आहे, आपण ऐकलेलं आहे. मास्तर बदलून एका गावाला गेला, खोली केली, हाताने करून खायचा. 7 ते 12 शाळेचा टाइम. आता 7च्या अगोदर जेवावं तर भूक राहत नाही, आणि 12 वाजता येऊन स्वयंपाक करायचा आणि पुन्हा जेवायचं तर पार ब्रह्मांड इकडचं तिकडं होऊन जात, आग पडते. मग त्यानं काय केलं, 7ला स्वयंपाक करून ठेवायचा आणि तिकडून आल्या आल्या जेवायचं. 4 दिवस मस्त चाललं. पण नंतर नंतर स्वयंपाक केला की उंदरं त्याच्यावर ताव मारायला लागली. आता खोली बंद राहायची, हा गेला म्हणजे मग उंदराचंच राज्य खोलीमध्ये. उंदर भाकरी ठेवे नाही गेले, काय करावं बा म्हणे. मग त्यानं असं झाकून ठेवायला लागला, तरी ते झाकण काढून उंदरं खायला लागली. शेवट त्यानं घमेलं ठेवून पाटा ठेवला त्याच्यावर, पाटा. महाराज उंदराने पाट्यासह घमेलं बाजूला केलं, ते भाकरी खाल्ल्या. त्याला वाटलं आता काय करावं उंदराला. शेजाऱ्याला विचारलं, ते म्हणे आवाज करा, मग तुम्ही शिंक्यावर भाकरी ठेवायचा. शिंकावर गुंतवलं आणि त्याच्यावर त्याने भाकरी ठेवल्या. महाराज त्या शिंक्यावरच्या भाकरी सुद्धा उंदर खायला लागला. परेशान झाला हो, काय करावं बा त्याला. त्याला आश्चर्य वाटलं की शिंक्यावरच्या भाकरी कसं काय उंदर खातात. त्यांना चढता तरी येत नाही, चौकडून भिंत चोपडी आहे, वर कसे जातात. मग त्यांनी काय केलं, एक दिवशी सुट्टी होती. आता उंदराला काय माहिती रविवारी सुट्टी असते म्हणून, त्यांना काय रविवार नाही सोमवार नाही. यानं आपल्या नेहमीप्रमाणे स्वयंपाक करून ठेवला, कुलूप लावून बाहेर गेल्यासारखं केलं. आता कुलूप लावलेला आवाज ऐकला की उंदरा म्हणे चलो. महाराज निघालेच बिळातून बाहेर, फट्टीतून पाहायला लागला, काय टपोऱ्याचे टपोरे. त्याने पाहिलं, मध्ये खाली काही दिसलं नाही, वाचता येतो खाली दिसत नाही. मग त्याने वर पाहिलं, वर शिंक्यावर दिसलं. त्याने खुणवलं एकामेकाला, माल तिकडे आहे म्हणे. मग काय महाराज असे उंदर तिथं यायचे, असे वर पाय करायचे, हो गोडी मारायचे, थट शिंक्यापर्यंत त्यांची उडी जायची, तुकडा तोडायचे, पुन्हा खाली पडायचे. म्हणजे खालून शिंक्यापर्यंत उडी मारायची. ते 10 फूट जरी नसलं, धाब्याचं घर असलं तरी 8 फूट तरी असतच ना. 1.5 फूट शिंक धरलं खाली, तरी 4-4.5 फुटाची उडी उंदर मारतात. म्हणजे काय, त्याला आश्चर्य वाटलं. आणि मग त्याने गावातल्या 4 लोकांना बोलवून आणलं. ते म्हणे उंदर किती उड्या मारतात. लोकांनाही आश्चर्य वाटलं. पण एक म्हातारा माणूस होता, तो म्हणे उंदर एवढी उड्या तशी मारूच शकत नाही. उंदर उड्या मारून मारून अर्धा फूट, पाऊण फूट, 1 फूट लय झालं तर 4-4 फुटावर कुठे उंदराच्या उड्या जातात होय. आता दिसत नाही का म्हणे, समोर आहे. म्हणूनच म्हणतो म्हटले, त्याने उघडलं, टिकावून फावडा आणायला लावला महाराज, तिथं उकरलं तर खाली हांडा निघाला. ते म्हणे खाली असला असल्याशिवाय उंदर एवढ्यावर उड्याच नाही मारू शकत. कोणत्या गावात घडलं मला नाही माहिती, पण उंदर उड्या नाही मारू शकत त्याच्याशिवाय हे नक्की आहे. अर्थात पैसा ही एक काय आहे, ताकद आहे, शक्ती आहे, बल आहे. सत्तेची सुद्धा काय असते, ताकद असते. पैशाच्या ताकदीपेक्षाही सत्तेची ताकद ही मोठी असते. पैशाच्या ताकदीने होणारे कामं वेगळे आहेत, शारीरिक ताकदीने होणारे कामं वेगळे आहेत,
पैशाच्या ताकदीने होणारी कामं वेगळे. गुणामध्ये सुद्धा काय असते? शक्ती असते की नाही? वर्णामध्ये शक्ती आहे, गुणामध्ये शक्ती आहे, आश्रमामध्ये शक्ती आहे, तपामध्ये शक्ती आहे. कारण जे पैशाने प्राप्त होत नाही, सत्तेने प्राप्त होत नाही, शारीरिक शक्तीने प्राप्त होत नाही, ते कशाने प्राप्त होतं? तपाने प्राप्त होतं. तपाने. यद्दुरम यद्दुराराध्यम तत्सर्वम तपसा साध्यम. अख्खी ज्ञानेश्वरी अख्खा गाथा पाठ करायचा, कंठस्थ करायचा. किती ताकद असल्यावर होईल? गाथा पाठ करायचा पोतं उचलणाऱ्याकडून होईल का गाथा पाठ? शारीरिक शक्ती गाथा पाठ करायला काय कामाची? म्हणले पैसा लय उड्या मारित पैसे असल्यावर गाथा पाठ करतो काय? पैशाने गाथा पाठ नाही होत. हा, गाथा पाठवाले आणता येतील पैशाने. त्याला काय नुसतं फोन केला की लागले टिंग 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 पळायला समजायचे. पैशाने गाथा नाही पाठ करता येत. हा, उलट पाठ झालेला काय होईल? विसरेल. म्हणजे गाथा पाठ करण्याकरता जी शक्ती लागते ती पैशाची शक्ती नाही चालत, तिथं सत्तेची शक्ती नाही चालत, तिथं शारीरिक शक्ती नाही चालत. परत तिथं शक्ती कशाची पाहिजे? तप. तप अभ्यास हे काय? तप आहे. तप. आणि तपाच्या शक्तीने वाच्याचं तपच आहे ना ते. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितांच्या स्वाध्याय. त्याला काय म्हणतात? स्वाध्याय म्हणतात. स्वाध्याय वाणीचं तप आहे. ते तपाने ते पाठ होऊ शकतं. तेव्हा तपाची एक शक्ती आहे. अशा शक्तीचे अनेक अनंत प्रकार आहेत. विलक्षण अशा प्रकारची बुद्धी असणं ही काय शक्ती आहे. ज्ञान सुद्धा शक्ती आहे, ताकद आहे. तेव्हा असे बळाचे अनेक प्रकार आहेत. तुकोबाराय म्हणतात की साधकापैकी कित्येक साधकांनी हातफळी केली आणि ठाया पावले. तर हे कोणत्या बळाने संपन्न असलेले साधक आहेत? कोणतं बळ त्यांच्या ठिकाणी असतं आणि ते ठिकाणाला पोहोचतात. बरं, बलवान जे साधक आहे ना त्यांच्यामध्येही काही प्रकार आहेत. ठिकाणापर्यंत घेऊन जाण्याचं काम करणारी जी बल आहेत त्या बलाचे सुद्धा प्रकार आहेत. दुसऱ्या एका अभंगामध्ये तुकोबाराने असं म्हटलेलं आहे की देवतीही बळे धरिला सायासे. तीही देव बळे सायासे धरिला. त्यांनी देवाला धरलं. कशाने धरलं? ताकदीने धरलं आणि सायासाने धरलं. म्हणजे दोन, त्यांनी देवाला धरण्याकरता दोन गोष्टीचा वापर केला. एक तर सायास. सायास म्हणजे प्रयत्न, कष्ट आणि बळ. अर्थात देवाला धरण्याकरता, त्या ठिकाणापर्यंत जाण्याकरता. हे ठिकाण म्हणजे देवस्वरूपच ठिकाण आहे, देवरूपी ठिकाण आहे. धरलं तरी पण बळ होतं त्यांच्या ठिकाणी, बळाने धरलं. प्रयाण काळे मनसा चलेन. पुढं योग बलेन चैव. मला हा शब्द बलेन, बळ लागतं. बळ कोणतं बळ? कोणत्या बळाने त्याने धरलं? पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. जन काय? स्वये जनार्दन होऊन ठेले. तू का म्हणे? प्राप्त काळ घडी आल्या वेळ. तर देवती ही बळे धरला असे करून या नाश उपाधीचा. उपाधीचा नाश केला. हे कोणतं बळ आहे? भगवंताला
धरण्याकरता, त्या ठिकाणी पोहोचण्याकरता बळ लागतं. बळाने त्या ठिकाणी पोहोचले, पण त्या बळाचं स्वरूप काय आहे? कोणतं बळ आहे? शारीरिक बळ नाही काम करत तिथं, हे तर झालं. पैशाचं बळ तिथं काम करत नाही. पैशाने तात्काळ भगवंताची प्राप्ती नाही करून घेता येत. अंतःकरण शुद्धीची कामं पैशाने करता येतील. दान देता येईल, परोपकार करता येईल, तीर्थयात्रा करता येतील, सत्य करता येतील, हे सत्कर्म करता येईल. सत्कर्माने तात्काळ नाही भगवंताची प्राप्ती होत, तत्काळ नाही त्या ठिकाणाला जाता येत. लय लांब आहे सत्कर्म. त्याच्यामध्ये फार धोके आहेत. अहंकार निर्माण होतो, सकामता निर्माण होते, दंभ निर्माण होतो. हे दोष त्याला तिथंच गाडतात त्या कर्म करणाऱ्याला. या बलवानाने तात्काळ काय मिळवलंय? देव मिळवलाय, त्या ठिकाणाला प्राप्त झालेले आहेत. असं कोणतं बळ आहे की जे बळ असल्यानंतर तात्काळ मनुष्य तिथं जातो? नाही का? कोणतं बळ आहे? एक तर ज्ञानरूपी बळ आहे. ज्ञानाकरता अंतःकरणामध्ये विवेक आणि वैराग्याचं बळ लागतं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा. ज्ञानाचा आश्रय करून तात्काळ त्या ठिकाणाला काही साधक पोहोचले, म्हणून ज्ञानाच्या मार्गाला विहंगम मार्ग म्हणतात. देखे उत्प्लवना सरिसा, पक्षी फळासी झोंबे जैसा. तर हा विहंगम मार्ग आहे. तात्काळ अशा प्रकारच्या त्या ठिकाणाला पोहोचतो तो. नवना देह माझा ऐसा, मग भरवसा कळेल. काय आहे पहिलं? अमरा अमरा खरे की पहा खोटे. तुम्ही अमर आहात, अनन्य स्वरूप आहात, आणि खरंय का खोट आहे हे आम्ही सांगतो म्हणून आमच्यावर आंधळा विश्वास नका ठेवू. मग लगेच आम्ही साधना करतो. तुम्ही परीक्षा करून घ्या. काय करा? फक्त देह न म्हणा, माझा देह म्हणायचा नाही, मी देह म्हणायचा नाही. देह मी म्हणू नका. मी नाही देह, देह नाही माझा. कुठं काय कळालं? असं नाही चालत. देह मी नाही अशा प्रकारची प्रतीती, वृत्ती त्या प्रतीतीवर आरूढ झाली पाहिजे. जशी ही फरशी आहे, ही फरशी मी नाही आणि ही फरशी माझी नाही, मठातली आहे. निसंदिग्ध अशा प्रकारचं आपल्याला माहिती असतं की ही फरशी मी नाही आणि ही फरशी माझी नाही. इतक्या निसंदिग्धपणानं जर देह मी नाही आणि देह माझा नाही असं ज्या वेळेला वृत्तीवर बिंबेल, आरूढ होईल, इच्छा नसली तरी मनुष्य त्यावेळेला काय होईल? मुक्त होईल. इच्छा नसली तरी. पण तशा प्रकारची वृत्ती बनवण्याकरता ताकद लागते, आणि ती ताकद लागते विवेकाची, आणि विवेकाचं प्रत्यक्ष काम करण्याकरता वैराग्याचे. विवेकासहित वैराग्याचे बळ. ज्ञानरूपी खड्ग हातामध्ये धरण्याकरता हातामध्ये वैराग्याचं बळ लागतं, आणि तेही वैराग्य स्मशान वैराग्य नाही लागत. विवेकाने युक्त अशा प्रकारचं
ते वैराग्य लागतं. नाही तर मग दोषदृष्टीनं झालेलं वैराग्य तात्पुरते किती काय वैराग्य आहेत. करपट वैराग्य, प्रसूती वैराग्य, मसान वैराग्य. तर हे वैराग्य काय होत नाही, टिकत नाहीत. आणि मग असल्या वैराग्याने ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. ते बळच नसतं. ते उष्ण आव आणलेलं राहतं. विवेकासह वैराग्य लागतं. विवेकाने संपन्न वैराग्य लागतं. विवेक म्हणजे काय? विवेक शब्दाचा अर्थ आहे सत्य आणि असत्य यांची निवड करण्याची शक्ती. नाही राहत आपल्या वृत्तीच्या ठिकाणी ती शक्ती. आणि नुसती शक्ती नाही, असत्याचा त्याग करून सत्याचं ग्रहण, याला विवेक म्हणतात. आणि तो विवेक अंतःकरणामध्ये प्रगट झाला की वैराग्य आपोआप पळत येतं. तैशी संसार आहे समजता जाणीजे जे अनित्यता तै वैराग्य दवडिता पाठी लागे. अनुभव दृष्टांत देतात. विषय रांधलेली रससोय जय जेवणाला ठाऊई होय तै तो ताटची सांडवली जाय जे आपरी. भूक लागलेली आहे, पहाटपासून प्रवास केलेला आहे, 12-12:30 वाजलेले आहेत, आग पडलेले आहे पोटामध्ये, तीर्थयात्रेला निघालेला आहे. भूक लागलेली आहे म्हणून गावात घुसलेला आहे, मंदिरामध्ये बसलेला आहे जाऊन. पूर्वी असं असायचं की तीर्थयात्रा करणारे वगैरे मंदिरात जाऊन बसायचे. आणि मग गावातले सद्ग्रहस्थ सज्जन माणसं, धनी माणसं मंदिरात जेवायच्या वेळेला जाऊन बघायचं कोणी यात्रेकरू आहे का, कोणी साधू महात्मा आहे का, कोणी वानप्रस्थी आहे का, साधक आहे का. असेल तर त्याला आपल्या बरोबर जेवायला घेऊन जायचं. महाराज काय माणसं होती, एकटे जेवतच नसत कधी. पंक्तीला 4 माणसं तरी 4 तरी अतिथी, हे बी एकटे नाही जेवत. पण पोरांना आणि बायकाला बरोबर घेऊन जेवत. हे आपण पितराचे ठाई, बैल सवासीन आई, आपण पितराचे ठाई. थोर वेच झाला नष्टा अवघ्या अपसवे चेष्टा. कारण आपल्यावर काही ऋण असतात, ते त्यामध्ये भूत ऋण आहे, पितराचं ऋण आहे, देवांचं ऋण आहे. आणि ते फेडावं लागतं. ही प्रत्येकाची काय असते जबाबदारी आहे. तर त्याच्यामध्ये एक भूत ऋण फेडायचं असेल तर आपण जे अन्न शिजवतो तर ते आपल्या करता नाही, त्याच्यात काही वाटे असतात आणि ज्याचा वाटा त्याला द्यावा लागतो. त्यामध्ये अतिथीचा वाटा असतो. तयार दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्ते स्तेन एव हा. म्हणून का अतिथी हन पावे ऐसे जे करावे. नैमित्तिक कर्माचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, अतिथी सांगून आलेला, फोन करून आलेला अतिथी नसतो. पाहुणा अतिथी नाही. मग कोण आहे तो पाहुणा आहे. पाहुणा वेगळा, अतिथी वेगळा. पाहुण्याला तर मग गंज खर्च करतो घेऊ. पाहुणे आल्यावर ते पुण्य पिण्य नाही होत, धर्म नाही घडत. ते पाहुण्याला जीव घालणं, पाहुण्याला जीव घालणं असं कुठे लिहिले का? पाहुण्याला जीव घालणं. अतिथी पाहिजे. तो अतिथी ठरवून नाही आलेला पाहिजे, तिथे पाहून नाही आलेला पाहिजे. तर असे 4-4 माणसं जीव घालायचे. मग त्यांना घेऊन झालं. तसा एक जण असा येऊन बसलेला आहे, खूप भूक लागलेली आहे, फारच भूक. 3लाच निघाला आणि पुन्हा भजन करीत रस्त्याने चालला. आपोआप आग पडते. लोक मध्ये वर करू इतके लवकर कसे जेवते, चल ना आमच्या बरोबर. तुला कळत आहे मग कशी तुझ्या पोटामध्ये आग पडत येते. 7, 7:30, 8ला उठते. याला काय भूक लागल. 8ला उठून 11ला जेवणारा माणूस
आणि 3ला उठून 8ला जेवणारा माणूस कोण लवकर जेवतोय? 11ला जेवणारा माणूस लवकर जेवतोय, कारण 8 आणि 3 11 आणि 3 आणि 8 5 तास आहे याच्यामध्ये. चाललंय भजन केलंय पहाटच पुन्हा वारकरी चाली पहाड्या आवाजामध्ये, आणि मग असं आतून काय झालेलं आहे, खवळलेलं आहे, जठराग्नी प्रदीप्त झालेला आहे, भूक लागलेली आहे. काही असलं तरी चालत मग महाराज, काही नाही पाहत शिळ्या भाकरी कण खाते, काय होत नाही काय नाही. म्हणून तर मन पडली पंढरीचे वारकरी शिळे तुकडे पारखे. 8 वाजता उठणाऱ्या वारकऱ्याला काय शिळे तुकडे पचते. इतक्यात एक माणूस आला, महाराज 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 चला आपल्याकडे आज जेवायला. अहो म्हटले भाषण आहे. ते म्हणे काही का असा ना हो, भगवंताचा प्रसाद म्हणून आम्ही घेऊ शकतो. निघालेला आहे, दुसऱ्याच्या लक्षात आलो, हो हा बिचारा बाहेरचा आहे, वारकरी आहे, याला काहीच माहिती नाहीये. कारण त्या माणसाचा नियम होता की महिन्यातून एक वेळेला तो एका माणसाला खलास करीत होता. त्याच्या घरी गेलेला आहे, त्याला हातपाय धुवायला पाणी दिलं, तो बाहेर हातपाय धुवायला आला आणि तेवढ्यात खुणवलं. जेवायला बोलवलं तुम्हाला? तू म्हणे हा. मरायचं का? तू म्हणे मरायचं का? मग त्यांनी सांगितलं की याचा नियम आहे, प्रत्येक महिन्याच्या तेव्हा अमावस्याला विष घालून एकाला मारितो. तू म्हणे खरं म्हणता काय? आणि मग तुम्हाला समजून नाही राहिलं का तो काय जीव घालणार आहे का? बघितलं का त्याच्या गळ्यात माळ तरी आहे का? आणि मग असं म्हणलं तो तांबे द्यायला सुद्धा मध्ये घुसला नाही. तांबे त्याने तिथंच उंबऱ्यावर ठेवला आणि हो ते मागून आला तोपर्यंत तो पुढं, ओ पाहुणे नाही नाही मला नाही भूक. किती आग जरी पडलेली असेल पण जर समजलं की त्याच्या घरचं पक्वान जे आहे त्याच्यामध्ये काय घातलेलं आहे, विष घातलेलं आहे, तर मनुष्य नाही जेवणार. याला विवेक म्हणतात, विवेक. तसं दोष आहेत, विष आहे विषयामध्ये, हे प्रत्यक्ष समजून जर जेवत असेल तर त्याच्या ठिकाणी काय नाही, विवेक नाही, हा त्याचा अर्थ आहे. बळ आहे, हे बळ ताकद आहे, आणि त्याच्यासह वैराग्य, फार मोठी वैराग्याची ताकद आहे. वैराग्याच्या शक्तीसारखी शक्तीच नाहीये. वैराग्य असावं माणसाला. आता त्याच्याकरता देवाची कृपा लागत आहे म्हणा. पोरं व्हायला देवाची कृपा नाही लागत, पैसे मिळायला देवाची कृपा नाही लागत, संस्थानं मिळायला देवाची कृपा नाही लागत. वैराग्य मिळण्याकरता देवाची कृपा लागते. वैराग्य सिद्धी देई जे पसायतया. परमात्मा ज्या वेळेला एखाद्यावर खरा प्रसन्न होतो त्यावेळेला मग त्याला वैराग्याचं दान करतो, प्रसाद देतो. वैराग्य बरं, सत्संग मिळणं देवाची कृपा आहे, वैराग्य मिळणं हे बाकीचं. जरी कृपा उपजेल भगवंता, हा तरी होय मागोता विरक्त. विरक्त होणं ही खरी देवाची काय कृपा आहे. हे सगळी घाण मिळणं काय देवाची कृपा आहे? अव कृपा समजा. एखाद्याचं जर वाटोळं करायचं असेल तर मग तो त्याला देतो. तो देवाची वास्तव कृपा आहे वैराग्य प्राप्त होणं. तो काय म्हणे, हेचे आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे. वैराग्य मस्ती असते वैराग्याची, फार मोठी ताकद आहे महाराज. वैराग्यामध्ये ताकद येते त्याग करण्याची. कशाचाही त्याग तो करू शकतो. कशाचाही काय करू शकतो तो त्याग करू शकतो. काय मस्ती असते महाराज. विचारसागरामध्ये असं म्हटलेलं आहे, आनंदाचे काही प्रकार त्याने दाखवलेले आहेत. मानुषानंद, मानुष गंधर्वानंद, देवगंधर्वानंद,
असे 10 पट 100 पटीनं श्रेष्ठ असेल. तर या सगळ्या याच्यापेक्षा जो सर्वश्रेष्ठ आनंद आहे त्याच्यापेक्षा करोडो पटीनं श्रेष्ठ आनंद या विरक्त महात्म्याच्या चित्तामध्ये असतो. खरं खरं चित्तामध्ये काय पाहिजे? पण विरक्ती पाहिजे. तर हे बळ आहे, हे ताकद आहे. त्या ठिकाणाला प्राप्त करून घेण्याकरता वैराग्याची ताकद लागते, वैराग्याचं बळ लागते. आणि तेही असं तुटपुंज नाही चालत. रसरसे धक 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 करणारा जर अग्नी असला ना, पोतभर तांदूळ काय महाराज 15 मिनिटामध्ये शिजून बाजूला फेकतात. भट्टी जर पेटलेली असेल तर असे अंतःकरणामध्ये वैराग्याची भट्टी पेटलेली पाहिजे. कसलीही विषय वासना राखच तिथे गेली की बळ, तेव्हा वैराग्याचं बळ लागतं. आणि तेही वैराग्य कसं लागतं? विवेकाने संपन्न, विवेकाने युक्त अशा प्रकारचं वैराग्याचं बळ. काय होतं अशा प्रकारच्या या वैराग्याच्या बळाने? कसं त्या ठिकाणापर्यंत पोहोचता येतं? या वैराग्याच्या बळाने संपन्न असणारे जे बळी आहेत ते बळी हातावर हात मारला आणि ठिकाणाला पोहोचले. कसे पोहोचले? कारण वैराग्याचं बळ असणारे ज्या साधनाचा आश्रय करून त्या ठिकाणापर्यंत जातात ती साधनं वेगवेगळे, पण त्या कोणत्याही साधनात बसण्याकरता बळ कशाचं लागतं? वैराग्याचंच लागतं. अगदी आपल्या पुढे साधं उदाहरण आहे ध्रुव बाळाचं. महाराज या वैराग्याच्या बळाने तो काय होता? बलवान अशा प्रकारचा. बस आईने सांगितलं देव तुला मांडी देईल. कुठं भेटेल गाई हा देव? बाबा त्याच्याकरता जंगलात जाऊन काय करावी लागते? तपश्चर्या करावी लागते. तो म्हटला निघालो, मला आशीर्वाद दे. आईलाही वाटत होतं की इथं राहून अशा प्रकारचं जीवन जगण्यापेक्षा हा जर वनात गेला आणि तपश्चर्या केली तर त्याला उज्ज्वल अशा प्रकारचं जीवन प्राप्त होईल. जा बाळा, माझा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीमागे. ते पोरग महाराज 5-6 वर्षाचं पोरग देवाची प्राप्ती करून घेण्याकरता निघाले, देवाची भेट घेण्याकरता. जंगलात जायचं, तप करायचं. कशाला तप म्हणतात, ते कसं करावं लागतं, काहीच माहिती नाही. आईने आशीर्वाद दिलेला आहे, तुला देव मदत करेल सगळ्या प्रकारची, जा. भगवत प्राप्तीचा निश्चय करून एखादा साधक निघाला तर परमात्मा कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून त्याला जरूर काय करतो? मदत करतो. रस्त्याने नारद भेटले महाराज. नारदाने पाहिलं, नारदाने ओळखलेलं, अरे हे तर उत्थानपादाचं पोरग आहे. यांनी नारदाला ओळखलं. मनुष्य ज्या रस्त्याला लागलेला आहे महाराज, त्या रस्त्यातले जे श्रेष्ठ आहे त्याच्याविषयी आपोआपच त्याच्या मनामध्ये काय राहते? श्रद्धा असते, भाव निर्माण होतो. पैसे कमवायला निघाला की मग त्याला साधू विषयी नाही श्रद्धा असं राहत. मग त्याला पैसे कमवणारा विषयी, कमवून देणारा विषयी श्रद्धा निर्माण होते. पहिलवानकी करायला निघाला तर पहिलवानाविषयीची श्रद्धा निर्माण होत असते. नारदांना पाहिलेला आहे, साष्टांग दंडवत घातला. कोण आहे रे? ध्रुवा तू आहेस? म्हटलं हो महाराज मीच आहे. आणि इकडं कुठं तुझं गाव? तर तिकडे एवढ्या लांब एकटाच कुठं चाललास? ते म्हणजे मी तपश्चर्या करायला चाललो. नारद म्हणे तपश्चर्या? ते तपश्चर्या म्हणजे काय क्रिकेट वाटलं काय तुला? हे वय तपश्चर्या करण्याचं आहे तुझं, चाल परत. नाही म्हटलं मी परत येण्याकरता नाही निघालो. क्षत्रियाचं तेज राहत. अरे पण तू काय करणार आहे? कसली तपश्चर्या करणार आहे? एवढ्या या वयात तपश्चर्या करता येत असते काय? ध्रुवाने सांगितलं तपश्चर्या करण्याकरता वय लागतं काय? आणि मग मोठं झाल्यावरच तपश्चर्या करायला म्हातारे लोक कुठं तपश्चर्या करतात?
तपश्चर्याचा वयाचा काय संबंध आहे? ज्याच्या त्याच्या निश्चयाचा संबंध आहे तपश्चर्या करता. मी निश्चय केलेला आहे की देहम पातयामी वा कार्यम साधयामी. एक तर ज्या उद्देशाने मी निघालेला आहे तो उद्देश माझा पूर्ण होईल, अन्यथा देह पडेल. तिसरा विकल्प मला माहिती नाहीये. अरे बाळा, तपश्चर्या करायची, जंगलात जायचं. तुला माहिती आहे जंगलामध्ये कोण असतात? कोण असतात? तिथे हिंस्र पशु आहेत. तुला तर ते पेड्यासारखं उचलतील. ते म्हणजे मग उचललं तर उचललं. जर देवाची तिची इच्छा असेल तर उचलतील. बरंच त्याचा निश्चय असा पक्का पाहिला. आणि मग नारदाने सांगितलं, ठीक आहे, माझेही तुला काय आहेत, आशीर्वाद आहेत. तर तपश्चर्या कसं करशील रे? ते म्हणजे मला नाही माहिती कशी करावं लागत आहे. नारदाने महाराज त्याला तपश्चर्या कशी करायची सांगितली. सात्विक तप होतं ते. त्यांनी सांगितलं, तू भगवंताचं ध्यान कर. ते म्हणजे कसला भगवंत? कसं ध्यान करायचं? कसा आहे तो? नारदांनी सांगितलं की तू अशी कल्पना कर की 4 हात आहेत त्याला, शंख चक्र गदा पद्म त्याच्या हातामध्ये आहे, डोक्यावर मुकुट आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळा आहे. नारदासारख्याने वर्णन केलंय. नारद वर्णन करायला लागल्याबरोबर ध्रुवाच्या चित्तामध्ये तशा प्रकारचं रूप काय झालेलं आहे, उभं राहिलंय, ठसलेलं आहे ते, नाही का? महाराज याला कीर्तन म्हणतात. श्रोत्यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती उभी राहावी कीर्तन ऐकत असताना. जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावी, श्रीहरीची ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. डोळे लावून ध्रुव ऐकतोय आणि तशा प्रकारची मनामध्ये प्रतिमा उभी करतोय. ठीक आहे नारदा, अजून काय करू? बस अशा प्रकारच्या स्वरूपाकडे डोळे लावून आतल्या चक्षुने पाहायचं आणि मुखाने ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा. तोपर्यंत जोपर्यंत भगवान स्वतः तुझ्या समोर उभा राहून आवाज देणार नाही, ध्रुवा मी आलोय, डोळे उघड. नारदांना नमस्कार केला महाराज आणि तशा प्रकारच्या स्वरूपाचं ध्यान करत असतो. मधुवनामध्ये गेलेला एक शिळा पाहिलेला आहे. त्या शिळावर तो बसलेला आहे. उत्तरेकडे तोंड केलेलं आहे, डोळे झाकलेले आहेत. निर्जन अशा प्रकारचं जंगल आहे आणि भगवंताच्या नामाचा उच्चार करू लागलेला आहे. भूक लागली, फळं भरपूर होती, फळं खावी आणि नामोच्चार करावा. 1 महिनाभर भगवंताचा अखंड नामाचा ध्यान सहित जप केलेला आहे. पण देव काही उभा राहिला नाही. नारदाला वाटलं की आपण फळं खातोय म्हणून हा काय होत नाही, आपल्याला भेट देत नाही. फळं सोडून दिली महाराज, पाला खायला सुरुवात केली. आम्ही पहिल्यांदा आळंदीला असताना शिळे तुकडे खात होतो, आता बासुंद्या खायला मिळतात. कसा देव भेटायचा काय? पाला खायला सुरुवात केली. 2ऱ्या महिन्यात पाला खाऊन ध्यानासह जप केलेला आहे. चित्त काय होऊ लागलेलं आहे, शुद्ध होऊ लागलेलं आहे. वैराग्य प्रखर होऊ लागलं आणि मग पाला हिरवा खात होता, तो हिरवा पाला सोडून दिला. खाली पडलेली वाळलेली अशा प्रकारची पानं खायला सुरुवात केली आहे 3ऱ्या महिन्यामध्ये. महिनाभर तसा जप केलेला आहे. भगवत साक्षात्कार होत नाहीये. पाला सोडून दिलेला आहे, केवळ पाणी. 4थ्या महिन्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, पाणी, तरी देव भेटलेला नाही. 5व्या महिन्यामध्ये पाणी सोडून दिलं, केवळ वायू. 5वा महिना संपलेला आहे. महिनाभर काहीच खाल्लेलं नाही, पाणी पिलेलं नाही, तरीही देव भेटत नाही. ध्रुवाला वाटलं की अजूनही आपण वायू घेतोय. आणि 5वा महिना संपल्यानंतर वायू काय केला, घ्यायचं बंद केलं. वायू बंद केल्या बरोबर नाक दाबल्यावर जसं तोंड उघडतं तसा भगवान परमात्मा पुढे उभा राहिलेला आहे. याला म्हणतात एकी केली
हातोफळी ठाया बळी पावली. त्याच्या ठिकाणी निश्चय, वैराग्याची शक्ती, आणि अशा शक्तीने तो बलवान असल्यामुळं त्यांनी हातोहात अशा प्रकारचं भगवंताचं दर्शन घेतलेलं आहे, भगवंताची प्राप्ती करून घेतलेली आहे. हा एक प्रकार आहे बळाचा, आणि त्या बळाने प्राप्त करून घेण्याचा. असे आणखीनही काही प्रकार आहे की वैराग्याच्या बळाने त्या ठिकाणाला पोहोचण्याचे. या ठिकाणी ध्रुवानी सगुण भगवंताचा साक्षात्कार करून घेतलेला आहे त्या बळाने. तुकोबारांनी या अभंगात सांगितलेलं ठिकाण ते नाहीये, त्याच्याही थोडस ते पुढे आहे. त्या ठिकाणाला जाण्याकरता कुठल्या साधनाचा आश्रय या बलवानाने केलेला आहे याचं चिंतन आपण अजून उद्या करूया. याची वेळ संपलेली आहे. पाणी नाही उतरलं तर दुपारी प्रवचन नाही होणार. एके केले हातोफळी ठाया बळी पावले, आम्ही देवा शक्तीने भाकोतेने करुणा, पावटने केला काळ जया बळ होते ते, तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तीने भाकोतेने करुणा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.